कल्याण शेट्टी कोठे कसं चुकीचं करतात, गोरे भाऊंचं नेतृत्व कसं चुकीचं हे मांडण्याचा काहींनी प्रयत्न केला। खरंच सोलापूरकरांचं खूप मोठं आभार मानायचं की आपण विकासाला प्राधान्य दिलात। प्रभाग क्रमांक 7 मध्ये झालेला पराभव हा व्यक्तिगत माझा पराभव आहे, मी स्वीकारतो। तुम्ही तुमचं कर्तव्य मतदारांनी पूर्ण केलंय, आता तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितच आमची आणि ते आम्ही व्यवस्थित पूर्ण करू। नमस्कार सोलापूरकर हो, आपल्यासोबत सोलापूर शहर मध्येचे दमदार आमदार देवेंद्र कोटे आहेत आणि सोलापूर महापालिकेत यंदाच्या निवडणुकीमध्ये जबरदस्त असं भाजपनं 87 जागा मिळवून दणदणीत यश मिळवलं आहे। दादा नमस्कार, नक्की या विजयाबद्दल आपण काय विश्लेषण कराल? ही देवाभाऊंची जादू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे लाडके, देवाभाऊंवरती जे विश्वास संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्याचा करिश्मा आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहिला। विशेषतः सोलापूर शहरात जी अपेक्षा सोलापूरकरांना विकास कामांची होती ती पूर्ण होताना सोलापूरकरांनी पाहिलं। पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे सोलापूरला एक वर्षात अनेक वेळा येऊन स्वतः इकडचे अनेक प्रलंबित कामं त्यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण केलं। मी नव्याने आमदार झाल्यानंतरनं सातत्याने पाठपुरावा करायचो, मग तो विमानसेवेचा प्रश्न असेल, IT कंपनी असेल, रोज पाणी पुरवठा होण्यासाठी जे दुहेरी नवीन पाईपलाईनसाठी जे 892 कोटी रुपये मंजुरी मिळाली, या सगळ्या कामांचा विश्वास सोलापूरकरांना पटला की जे काही कामं सोलापुरात झालेली आहेत ती भाजपाने केली आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने अपेक्षित कामंसुद्धा कमी कालावधीत नव्या आमदारांकडून मार्गी लागतात हा विश्वास मतदारांमध्ये असल्यामुळे आणि विशेषतः लाडक्या बहिणींचा खूप मोठा आशीर्वाद आपल्याला मिळाला आणि त्यातनंच हे खूप मोठा ऐतिहासिक विजय आहे। यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, जुने निष्ठावंत, पक्षात नवीन आलेले सगळ्या सहकाऱ्यांचं यासाठी मी अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे भाजपाच्या मतदारांचा आभार मानतो की त्यांनी खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी भाजपला विजय दिला। दादा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप मोठा असं नाराजी पसरली होती, बाहेरच्या उमेदवारांना आपण तिकीट दिलीत किंवा निष्ठावंतांना डावललंय आणि तो काही निगेटिव्ह एक नॅरेटिव्ह सेट झाला होता, तो आपण कसा तोडला? तो नॅरेटिव्ह ठराविक लोकांनी सेट केला होता। वास्तविकता यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं आहे की 2017ला 31 लोकांना उमेदवारी दिली होती, 102 पैकी 50 लोकांना उमेदवारी बाहेरच्या दिली होती। आलेले जवळपास 25 ते 30 दुसऱ्या पक्षातले निवडून आलेले होते आणि हे काय फक्त भाजपच्या बाबतीत घडलं नव्हतं, सगळ्याच पक्षांची त्यावेळीची ती भूमिका होती। आजसुद्धा भाजपकडं टार्गेट केलं गेलं, परंतु शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अगदी MIM असेल, सगळ्याच पक्षांची जर उमेदवारी पाहिलं, अगदी काँग्रेस पक्षाचं आहेत तर सगळे पक्षांनी इलेक्टिव्ह मेरिट पाहत आलेल्यांना संधी दिली होती। फक्त भाजपला टार्गेट किंवा पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचं काम काही ठराविक लोकांनी केलं होतं, परंतु हा विजय हा त्याला खूप चांगलं उत्तर आहे आणि इथं मला वाटतं पार्टी जिंकली आहे। दादा शहर उत्तर असेल, शहर दक्षिण असेल, या मतदारसंघात देखील आपण आपले उमेदवार उभे केले आणि ते निवडून आणले, तिथेही जरा थोडासा नाराजीचा सुरुवातीला दिसत होता, याबद्दल आता काय सांगाल? मी कुठेही माझे उमेदवार उभा केलेले नाही आहेत। भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या लोकांना घ्यावं असं योग्य वाटलं त्यांनी तो निर्णय घेतला। तो कदाचित धाडसी निर्णय आपल्याला म्हणावा लागेल आणि त्या सगळ्या ठिकाणी यश मिळालं, हे त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक आहे। दादा कालच पालकमंत्री म्हणाले होते की काँग्रेसच्या फक्त 3 जागा येतील आणि त्यात 2च आल्या, हे एवढं नेमकं गणित कसं जुळलं? बघा 20 वर्ष पालकमंत्री आमदार म्हणून काम करतात, मान खटावसारख्या दुष्काळी भागातून नेतृत्व करतात, राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फिरताना पॉलिटिकल ॲनालिसिस हे असतं। अगदी 3 महिन्या अगोदर आम्ही बोललो की 75+ म्हणल्यानंतर ना काही लोकांनी व्यक्तिगत मला बालिश बोलले किंवा पक्षांवर टीका केली, गोरे भाऊंवरती टीका केली आणि नगरपालिकेच्या निकाल आल्यानंतर अनेकांना अजून स्फूर्ती मिळाली की टीम देवेंद्र फडणवीस कशी चुकीची आहे, कल्याण शेट्टी कोठे कसं चुकीचं करतात, गोरे भाऊंचं नेतृत्व कसं चुकीचं हे मांडण्याचा काहींनी प्रयत्न केला, परंतु आम्हाला विश्वास होता की नगरपालिकेला सुद्धा गोरे भाऊ 32 वरनं 143 घेऊन गेले, 2 नगरपालिकेवरनं 7 नगरपालिकेत सत्ता आली, 4 ठिकाणी नगराध्यक्ष आलं, बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो। आज 87 ह्या इतका मोठा विजय मिळाला आहे आणि यातही आम्हाला खात्री होती की 82 जागा ते 84 जागा आपल्या निवडून येणार आहेत 100% आणि आता आज 87 आलेत। मला खरंच सोलापूरकरांचं खूप मोठं आभार मानायचं की आपण विकासाला प्राधान्य दिलात।
तुम्ही तुमचं कर्तव्य मतदारांनी पूर्ण केलं आहे. आता तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितच आमची आणि ते आम्ही व्यवस्थित पूर्ण करू. दादा, प्रभाग क्रमांक 7मध्ये आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये आपलं थोडंसं गणित काही चुकलं आहे असं वाटतं का? तिथं अमोल बापू शिंदेचे 3 सीट निवडून आले किंवा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे निवडून आले, त्याबद्दल? आम्ही त्या प्रभागात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः प्रभाग 15 हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या ठिकाणी भाजप 3 ठिकाणी विजयी झालेला आहे आणि खूप मोठ्या फरकाने विजयी झालेला आहे. एक जागा नरोटेंची त्या ठिकाणी अवघ्या 2-250 मताने आली. त्यांना वास्तविकता उमेदवारी प्रभाग क्रमांक 15 क मधून होती आणि त्यांनी पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं विनोद भोसलेंच्या ऐवजी शेवटच्या छाननीच्या वेळेस त्यांनी जागा बदलून घेतली. ठीक आहे, निवडणुकीत जय पराजय होत असतो. इतका मोठा यश मिळाला, तो यश उमेदवारांचा आहे. आणि प्रभाग 15 किंवा प्रभाग क्रमांक 7मध्ये झालेला पराभव हा व्यक्तिगत माझा पराभव आहे, मी स्वीकारतो. आणि त्या दोन्ही प्रभागात मी अधिक जबाबदारीने काम करेल. तिथल्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना जास्त भक्कमपणे पाठीशी राहून त्या प्रभागात आणखीन जोमाने विकास करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नशील असेल. दादा, सोलापूर शहरातील 3ही भाजपचे आमदार आहेत आणि एवढं दणदणीत यश महापालिकेत भाजपला मिळालं. नक्की काय व्हिजन ठेवून आपण इतर जे नवीन नगरसेवक आलेत त्यांना ट्रेनिंग देणार आहात किंवा त्यांना टार्गेट देणार आहात? बहुसंख्य नगरसेवक हे युवा आहेत, नव्याने निवडून आलेले आहेत. त्यात काही ज्येष्ठ मंडळीसुद्धा आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अतिशय छान आहे की पक्ष पदाधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींना पक्षाच्या विचारांचं विकास कसा व्हावा याच्या वेगवेगळ्या शिबिरं, व्याख्याने, ट्रेनिंग दिले जातात. त्या अनुषंगाने त्यांनाही मार्गदर्शन केलं जाईल. मी स्वतः नगरसेवकातनं आमदार झालो आहे, मला त्यातला अनुभव आहे. माझ्यासारखे अनेक अनुभवी लोक सभागृह आज आलेले आहेत निवडून. त्यांना लोकांना अपेक्षित असलेली कामं कशी करायची यासाठी आम्ही निश्चित मार्गदर्शन करू, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू. देवेंद्र दादांनी महापालिकेमध्ये खूप चांगलं काम केलं. सोलापूर शहरातील प्रत्येक गोष्टीची जाण असलेला माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदार म्हणजेच देवेंद्र कोटे आहेत. ते नक्की नव्याने निवडून आलेले नगरसेवक आणि जे जुने ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि सोलापूर शहराला जी आपली ग्रोईंग सिटी आहे, डेव्हलपिंग सिटी आहे, IT पार्कचं जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे, दररोज पाणी पुरवठ्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, ते प्रत्यक्षात उतरवतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि पुन्हा एकदा देवेंद्र कोटे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, सचिन कल्याण शेट्टी असतील, तसेच विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना यस न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांनी जे काही केलेलं काम आहे ते पुन्हा एकदा जनतेने त्यांना कौल दिलेला आहे. त्यांचा आभार मानूया. आणि यस न्यूज मराठीला आपण खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.